काचेच्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये मी बांबूच्या आणि मनी प्लांटच्या काही कटिंग्स ठेवल्या होत्या, तर त्या साईडला केल्या आणि सर्व किचनच्या स्टाईल घासून पुसून धुवून काढलेल्या आहेत. आता किती छान किचन दिसते बघू शकता तुम्ही. तर सायंकाळी मी भाजीपाला आणायला गेले बाजारामध्ये, बऱ्यापैकी भाजीपाला घेऊन आले आणि काकडीसुद्धा घेऊन आले. नंतर टेरेस गार्डनमध्ये गेले तर आमचे 15 दिवसापासून झाडांच्या कटिंग्स करत आहेत, कारण आता वसंत ऋतू आलेला आहे. नवीन पालव्या फुटत आहेत झाडांना. सर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू आहे. इथे लिंबोणीच्या झाडाची सुद्धा केलेली आहे, बांबूच्या झाडाची पण केलेली आहे. त्याची कुंडी स्टँडवरनं खाली पडून फुटल्यामुळे त्याला सुद्धा रिपोर्ट केले आहे. 2 कुंड्यामध्ये राहिलेले कटिंग्स मी त्या काचेच्या ग्लासमध्ये ठेवले आहेत. आणि बघू शकता केवढं मोठं बेलाच्या पानाचं झाड झालेलं आहे माझं. आणि अशी काही झालेली आहे गार्डनची सध्या अवस्था, कारण आता रिपोर्टिंग म्हणा, झाडाची कटिंग्स किंवा फांद्याची पूर्ण छाटणी करत असल्यामुळं अस्तव्यस्त गार्डन झालेलं आहे. तर आता हे आम्ही नवीन एक लिंबोणीचं झाड लावलं होतं, तर त्याला आता लिंबूसुद्धा धरायला लागलेले आहेत. छोटे छोटे लिंबू दिसत आहेत बघू शकता, हिरवे बारीक आहेत. आणि आता मी त्या लावलेल्या कटिंग्स ग्लासमध्ये बांबूच्या आणि मनी प्लांटच्या, तर त्यालासुद्धा मुळ्या आलेल्या आहेत. ह्या बघा मुळ्या दिसत आहेत. ते सुद्धा झाड मी आता छान कुंडीमध्ये लावणार आहे आणि किचनमध्ये ठेवणार आहे. आय होप हा तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला पटापटा सबस्क्राईब करा. परत भेटू अशा नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत